नमस्कार मंडळी. बघा, वाटाण्याचा सीझन आला ना की ही भाजी नक्कीच करून बघा. अगदी जिभेला चव आणि तोंडावरती ठेवलं कीच विरघळणारी जी आहे ना ही भाजी बनवून रेडी होते. अगदी सोप्या आणि घरगुती मसाला वगैरे वापरून जे आहे ना ही आपण भाजी बनवणार आहोत. अगदी घरचं साहित्य, बाहेरचं न मागवता. तर चला करूयात व्हिडिओला सुरुवात. तर याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 कांदे आणि हे वाटाण्याचे दाणे जे आहे ते 1/2 किलो घेतलेले आहेत. नंतर अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे. पेस्ट झाल्यानंतर आता आपण कांद्याला जे आहे ना ते पूर्णपणे टकलं करून घ्यायचं आहे बरं का. नाही हो, कांद्याच्या वरचं काढून घ्यायचं आहे, जे आपण 1 काप काढतो ना तेच. मग नंतर असे कांदा जो आहे ना तो बारीक स्लायसेसमध्ये जे आहे ना ह्या प्रकारे कट करून घ्यायचा आहे. छान दोन्ही कांदे इथे असे कट करून घेतल्यानंतर आपल्याला कट करायचे आहेत टोमॅटो. पण टोमॅटो हे अगदी बारीक कट नाही करायचे आहेत बरं का, कारण टोमॅटोची आपल्याला बनवायची आहे प्युरी. तर या प्रकारे बघा 2-2 भागामध्ये जे आहे ना टोमॅटो इथे कट करून घेतलेला आहे मी. नंतर याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण याची अशी छान मस्त प्युरी बनवून घेऊयात. अगदी बारीक आणि अगदी मौशिऱ्याची जी आहे ना प्युरी ही आपण बनवून घेतलेली आहे. नंतर सगळी जी आहे ना ते एका बाजूला ठेवून आपण इथे करायची आहेत बनवण्याची तयारी. त्याच्यासाठी मी इथे कुकरचा वापर करत आहे. तुम्ही कढईचा देखील वापर करू शकता. तर इथे ह्या प्रकारे बघा 2 चमचे जे आहे ना ते मी इथे तेल टाकलेलं आहे. तेलाचा आपण ज्याला डुवा म्हणतो ना त्याच्याच मापाने इथे मी 2 डुवे जे आहे ना ते तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं छान तडतडायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे आणि तेही एकदम तोडून टाकायचं आहे. छान हे झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूणची जी आपण पेस्ट बनवली होती का ती. छानपैकी टाकून याला मस्त असं वास सुटेपर्यंत जे आहे ना याला मस्तपैकी फिरून घ्यायचं आहे. फिरून घेतल्यानंतर इकडे बघा किती छान जे आहे ना याला मस्तपैकी असं फिरून घ्यायचं आहे. फिरून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे कांदा अगदी मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जे आहे ना भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला ह्या प्रकारे जे आहे ना 2 मिनटं तरी कांद्याला असं मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा जो स्वाद आहे ना तो पूर्ण तेलामध्ये उतरून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे टोमॅटोची प्युरी. टोमॅटोची प्युरी टाकताना ह्या प्रकारे जे आहे ना हलवून टाका. तर इकडे बघा ह्या प्रकारे मस्तपैकी जे आहे ना टोमॅटोची मी इथे पेस्ट जी आहे ना टाकलेली आहे. टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर याला 5 मिनटं किमान नाही का आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. एकदा मिक्स करून याला ह्या प्रकारेच ठेवून द्यायचं आहे. तर बघा 5 मिनटं इथे जे आहे ना टोमॅटोच्या प्युरीला एकदम मीडियम आणि एकदम मंद आचेवरती जे आहे ना पूर्ण तेल सुटेपर्यंत जे आहे ना इथे मसाला आपल्याला हे करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. 5 मिनटं झाल्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात आधी टाकायची आहे हळद टाकल्यानंतर याला आपण करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला काही बेसिक मसाले नसून तर फक्त याच्यामध्ये आपल्याला लाल तिखटचाच वापर करायचा आहे. तर बघा इथे मी 2 चमचे जे आहे ना लाल तिखट टाकलेलं आहे. याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा गिलासच, किमान अर्धा गिलासाहून कमी पाणी. फक्त मसाला आपला थोडासा ओलसर झाला पाहिजे, फक्त तेवढं पाणी जे आहे ना आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर मसाला बघा 2 मिनटं पाणी टाकून जे आहे ना ते अगदी घट्ट होऊ द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे वाटाण्याचे जे दाणे आपण सोलले होते ना ते. तर इकडे बघा ह्या प्रकारे याला पूर्ण मसाल्यामध्ये जे आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. इथे 1 ग्लास पाण्याचा जे आहे ना वापर केलेला आहे. तर इकडे बघा ह्या प्रकारे आपल्याला पूर्ण जे आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर. भरभरून इथे मी छान अशी कोथिंबीर जी आहे ना ती टाकून घेतलेली आहे. नंतर आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. चवीपुरतं इथे मी मीठ टाकून कुकर जे आहे ना ते लावून घेतलेलं आहे. 10-15 मिनटं तरी याला मंद आचेवरती जे आहे ना ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे. सिटी झाली 10-15 मिनटं झाले की याला एकदा ओपन करून बघायचं आहे.
तर बघा काय अशी मस्त मसालेदार आणि मस्त अशी रस्सेदार जी आहे ना भाजी आपली एकदम रेडी आहे. खरंच खायला सुद्धा खूप जास्त चविष्ट लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर काय शिजलेले आहेत बाबा वाटाणे, खरंच खूप छान झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ह्याला चपाती किंवा पराठ्यासोबत जे आहे ना चांगलं सर्व करून जे आहे ना ते खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर कशी वाटली आजची माझी ही रेसिपी, तुम्ही अगदी याला लहान मुलासोबतही शेअर करून खाऊ शकता. लहान मुले सुद्धा खाणार नाहीत, पण अशी जर केली ना तर नक्कीच ते एकदा खाऊन बघतील आणि त्यांना आवडेलही सुद्धा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.